श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून मी पुन्हा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज आपण सर्वांनी धनत्रयोदशीची पूजाही केलीच असेल आणि रविवारी 12 तारखेला आपण लक्ष्मीपूजन हे करणार आहे. दिवाळीला आपण लक्ष्मीपूजन केल्याने वर्षभर आपल्याला पुढची दिवाळी येईस्तोवर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा असतो. लक्ष्मी मातेची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी आपण लक्ष्मीपूजन हे करत असतो. त्याचप्रमाणे काही उपायसुद्धा आपण करत असतो. दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन. प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या घरी लक्ष्मी मातेची पूजा ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करत असतो. आपल्या प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी माता ही वर्षभर टिकून राहावी यासाठी आपण हे लक्ष्मीपूजन करत असतो. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण जर विधिवत लक्ष्मी मातेची पूजा केली तर आपल्याला वर्षभर धनधान्याची कमतरताही भासत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला आर्थिक समस्या ज्या काही असतात त्यासुद्धा दूर होतात असं मानलं जातं. आणि जर या दिवशी आपल्याकडनं काही चुका या जर घडल्या तर आपण कितीही पूजा केली तर त्या पूजेचे फळे आपल्याला मिळत नाही. लक्ष्मी माता ही आपल्यावर रुष्ट होऊ शकते. त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या चुका आहेत त्या आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या टाळायच्या आहे. याबद्दल मी तुम्हाला आज संपूर्ण माहितीही देणार आहे आणि त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडनं नकळत जर या काही चुका होत असतील तर त्या चुका तुम्ही टाळू शकतात आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा तुमच्या सर्वांवर कायम हा टिकून राहील. चला तर मग अशा कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या चुका आहेत त्या आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायच्या नाही आहेत हे आता आपण बघूया. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन हे सुद्धा प्रेस करा, म्हणजेच जेणेकरून मी जे काही नवीन माहितीपूर्ण असे व्हिडिओ बनवेल ते तुम्हाला सर्वात आधी दिसतील. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे दिवाळीच्या पूजेमध्ये आपण जे काही दिवा हा लावत असू, जी समय आपण लावणार असू ती आपल्याला शांत होऊ द्यायची नाही आहे. दिवा हा शांत होऊ नये यासाठी त्यामध्ये मोठी वात आणि भरपूर तेल हे आपल्याला घालायचं आहे. लक्ष्मीपूजनामध्ये लावलेला एक तरी दिवा आपल्याला रात्रभर हा तेवत ठेवायचा आहे. म्हणूनच जी काही समय आपण लावू, जो काही दिवा आपण लावू तो आपल्याला घेतानाच मोठा असा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला वात मोठी घालायची आहे आणि तेलसुद्धा त्यामध्ये जास्त हे घालायचं आहे, जेणेकरून तो दिवा हा शांत होणार नाही, विझणार नाही. लक्ष्मीपूजनामध्ये लावलेला एक तरी दिवा हा रात्रभर चालू राहील हे आपल्याला बघायचं आहे. त्याचप्रमाणे दिवाळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजासमोर आपल्याला बूट आणि चप्पल हे सुद्धा ठेवायचे नाही आहेत, कारण देवी लक्ष्मीचे आगमन हे मुख्य आपल्या घराचा जो काही मुख्य दरवाजा असतो त्यातूनच होत असते आणि त्यामुळेच लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी आपल्याला दरवाजासमोर चप्पल आणि बूट हे ठेवायचे नाही आहेत. तर उलट आपल्याला मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढायची आहे आणि मंगलचिन्हांनी सजावटही करायची आहे. आपल्याला शक्य होईल तितके दिवे हे आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला लावायचे आहे. तसंच दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं. त्यामुळे दिवाळीच्या रात्री झोपण्याऐवजी आपण लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरी होण्यासाठी जागरण हे करायचं असतं. फार नाही तर निदान रात्री 12 वाजेपर्यंत तरी आपण जागरण हे करायचं असतं. त्याचप्रमाणे दिवाळीच्या रात्री आपण लक्ष्मीपूजन केल्यानंतर आपल्याला घर हे चुकूनही झाडायचं नाही आहे. दिवाळीच्या रात्री आपल्याला झाडू नये, घर हे झाडायचे नाही किंवा आपल्या घरातला कचरा हा सुद्धा आपल्याला घराबाहेर टाकायचा नाही आहे. आणि जर आपण असं केलं तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येत असतं आणि त्यामुळेच आपल्या घरात दारिद्र्य येऊ नये यासाठी आपल्याला दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर घर झाडायचं नाही आणि कचरासुद्धा हा आपल्या घराच्या बाहेर टाकायचा नाही आहे. ही चूकसुद्धा आपल्याला टाळायची आहे. त्याचप्रमाणे दिवाळीच्या दिवशी कोणाकडूनही कर्ज हे घेऊ नका आणि कोणाला कर्ज म्हणून पैसे हे सुद्धा देऊ नका. सर्व प्रकारचे पैशाचे व्यवहार हे दिवाळीच्या दिवशी आपल्याला करायचे नाही आहेत, तर उलट दिवाळीच्या आधीच आपल्याला जे काही पैशांचे व्यवहार आहेत ते पूर्ण करायचे आहेत. त्याचप्रमाणे दिवाळीच्या दिवशी चुकूनही जुगार खेळू नका किंवा मद्यपानसुद्धा करू नका आणि कोणाशीही सूडबुद्धीने वागू नका. तसंच दिवाळीच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल अशी भेटवस्तूसुद्धा आपल्याला कोणालाही द्यायची नाही आहे. असं मानलं जातं की दिवाळीमध्ये काटेरी झाडं, हिंसक किंवा दुःखदायक चित्र, धारदार खेळणी, धारदार वस्तू अशा ज्या गोष्टी आहेत, अशा ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला इतर कोणालाही भेट म्हणून द्यायच्या नाही आहेत. अशा नकारात्मक ऊर्जा बाहेर पडणाऱ्या वस्तू जर आपण दुसऱ्यांना भेट म्हणून दिल्या तर त्याचा प्रभाव हा आपल्यावरही पडत असतो आणि त्या दुसऱ्या व्यक्तीवरही पडत असतो. त्यामुळे या गोष्टी, अशा वस्तू चुकूनही कोणाला भेटवस्तू म्हणून देऊ नका. दिवाळीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसोबत माता अन्नपूर्णाची सुद्धा पूजाही करायची आहे. दिवाळीच्या रात्री आपल्या किचनमध्ये उष्टी खरकटी भांडी ठेवायची नाही आहेत.
किचनमध्ये न घासलेली भांडी ही आपल्याला दिवाळीच्या दिवशी रात्री किचनमध्ये ठेवायची नाही आहेत. देवी लक्ष्मी मातेला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी माता ही प्रवेश करत असते. आणि जर आपण आपल्या किचनमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर अशी उष्टी खरगटी भांडी जर ठेवली तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही. त्याचप्रमाणे दिवाळीच्या दिवशी आपल्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपल्याला कचरा हा साठवायचा नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आपण जो काही दिवा लावणार असू तो सुद्धा रात्रभर तेवत हा राहिला पाहिजे. एक तरी दिवा हा रात्रभर तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मुख्य प्रवेशद्वारावर जेवढा आपण दिव्यांचा लखलखाट करू तेवढी लक्ष्मी माता ही आपल्या घराकडे आकर्षितही होत असते. म्हणूनच एक तरी दिवा हा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रात्रभर हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. दिव्यांच्या प्रकाशाने लक्ष्मी माता ही आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि म्हणूनच आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराबाहेर सुद्धा एक मोठा दिवा हा जास्त तेल टाकून आणि मोठी वात टाकून लावायचा आहे. हा दिवा सम होणार नाही हे आपल्याला बघायचं आहे. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे आपल्याला आपल्या घराची जी काही खिडकी आणि दरवाजे आहेत ते आपल्याला मध्यरात्रीपर्यंत हे उघडेच ठेवायचे आहे. निदान 12 वाजेपर्यंत 12:30पर्यंत तरी आपल्याला आपल्या घराची खिडकी दरवाजे हे उघडे ठेवायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण लक्ष्मीपूजन हे करू तेव्हा आपल्याला आपल्या घरामधले TV, मोबाईल जे काही आहेत ते सगळे बंद ठेवायचे आहे आणि आपल्या घरातील सर्वांनी एकत्र येऊन लक्ष्मी मातेचे पूजन हे करायचे आहे. लक्ष्मी मातेचे पूजन करताना आपल्या घरात शक्य होईल तितकी शांतता ही आपल्याला ठेवायची आहे. लक्ष्मीपूजन करताना कोणावरही ओरडू नका, कोणावरही चिडू नका, मोठ्या आवाजामध्ये बोलू नका. तर याप्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती ही या व्हिडिओमध्ये दिली आहे. आणि जर यातील काही चुका या जर तुमच्याकडनं सुद्धा कळत न कळत होत असतील तर त्या चुका तुम्ही या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही करू नका. आणि आता या छोट्याशा माहितीसोबतच आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. आणि हो, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.